हे जे दिसतंय ना समोर ते लय डेंजर प्रकरण आहे. मी असं वाटतं की पडन. हे काहीच नाहीये अजून, फक्त 1 महिना थांबा, फक्त 1 महिना. ह्या साईडनी पण एक रोड आहे आणि ह्या साईडनी पण एक रोड आहे. मी कुठून जायचं? हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? इट्स प्रिटी गुड. प्रिटी गुड. तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? मजेत ना? मी तुमचा होस्ट प्रज्ञेश. स्वागत आहे तुमचं कलाकार पॅडी ब्लॉग्समध्ये. मॅजेस्टिक महाराष्ट्र या सिरीजमध्ये मी परत एकदा तुम्हाला घेऊन चाललो आहे अशाच एका ठिकाणी जे तुम्हाला दिसायला तर खूप जास्त सुंदर दिसतं, तिथं रस्तासुद्धा हरवू शकता. मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे अंदरबन जंगल ट्रेकला. इथं बघू शकता जय मल्हार हॉटेल आहे. या सरळवाला रोड जो आहे तो तामिनी घाटला जातो. आपण जाणार आहोत या साईडला आतमध्ये. तामिनी घाट आणि कुंडलिका व्हॅलीमध्ये असलेले अंदरबन जंगल जे दिसायला इतकं शांत आणि सुंदर आहे, तितकंच रहस्यमयी आणि खतरनाक पण. माझ्याप्रमाणे तुम्ही पण या जागेला सह्याद्रीचं ॲमेझॉन असं नाव देताल. माझा अवतार बघू शकता मित्रांनो. तेरे नाम मला ढोलसारखी अवस्था झाली आहे माझी. तर फायनली आपण येऊन पोचलोय पिंपरी गावामध्ये. ऑलरेडी माझे 2 मित्र झालेले आहेत इथं. बघू शकता तुम्ही. काय करताय तुम्ही? चावते मला, चावते असं. ट्रेकची सुरुवात पिंपरी गावातून झाली. स्वराज हॉटेलच्या समोरून जाणारी जी पायवाट आहे ती सरळ अंदरबन जंगल ट्रेककडे घेऊन जाते. हे शेतांचे ओढे आहेत जे अजून भरलेले नाही आहेत, पण हळूहळू भरतील. ते पण बघू शकता छोटे छोटे धबधबे सुद्धा चालू झालेले आहेत, छोटे छोटे वॉटरफॉल चालू झालेले आहेत. सुबह सुबह तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके तड़फेला. कौन है बे तू? हाँ हाँ ते तिकीट काउंटर पाशी. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. हो, अंदरबन जंगलचे ते कमीत कमी 16 ते 17 किलोमीटरचं पूर्ण 1 साईड ट्रेक आहे. जो मेन जंगलचा पार्ट आहे तो तर अजून चालू पण नाही झाला आहे. असं म्हणलं जातं ते जंगल जेवढं सुंदर आहे, जेवढं शांत आहे, तेवढंच डेंजरसुद्धा आहे. कारण की तिथं खूप प्रकारचे प्राणी आहेत, खूप प्रकारचे तिथं असे झाडं वगैरे आहेत. तर बाबांनी आपल्याला एक ॲड्रेस दिला, ह्या साईडला जायचं आहे बहुतेक. टार्गेट आहे गाईज आपला अंदरबन जंगल ट्रेक एकटा पार करायचा. तर बघूया मित्रांनो काय होतंय रस्त्यामध्ये. एवढा कॉन्फिडन्स पाहून मन भरून आलं, पण लोकल गाईड नसल्या कारण आपण रस्ते चुकू शकत होतो आणि पुढे जाऊन ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. भाई माझा टॉमी नाही आला यार सोबत, मी एकटाच आलोय. त्याला मी मोनॅकोचं प्रॉमिस केलं होतं पण तरी पण नाही आला तो. ठीक आहे, तो ओरिओवाला होता वाटतं. हे जिथं जिथं तुम्हाला दिसल हे वालं, ह्याचा अर्थ आहे तुम्ही सरळ रस्त्यावरती चाललाय. असं तुम्हाला कुठल्याही झाडावरती चुकून सुद्धा हात नाही लावायचा आहे. कारण की एक साप आहे, तो ग्रीन कलरचा साप जर का झाडावरती असेल तर तुम्हाला कळून पण नाही येत तो साप आहे. आणि तो डायरेक्ट तुम्हाला रिबिन दाखवलं. हे सह्याद्रीमध्ये खूप साऱ्या झाडांवरती किंवा खूप सारे गड किल्ले म्हणा, बघू शकता इथं पण अजून एक आहे. असे खूप सारे गड किल्ल्यांवरती किंवा दुसरा कुठलाही मुलगा कुठलाही व्यक्ती तिथं हरवू नये म्हणून हे केलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टींचं लक्षात ठेवा, बस एवढंच म्हणायचं आहे. आता आपण जाऊया पुढं. तर शांतपणे आवाज ऐका. किती जास्त शांत आहे. ऑफिसला निघतोय, घरातून बाहेर निघतोय, नुसता पॅ 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 वाजवत असतात. हॉर्न वाजवत आहेत, काही वाजवत आहेत, कोणाचं मिक्सरच चालू आहे, कोणाची भांडणच चालू आहे. हे फक्त ऐका तुम्ही शांतपणे.
की ह्या साईडला जायचं आहे का ह्या साईडला जायचं आहे. 2 रस्ते आहेत, राईट साईडला जाऊया. ह्या जंगलामध्ये जर का तुम्ही सोलो ट्रेक करताय 101% चान्सेस आहे की तुम्ही रस्ता विसरू शकता. त्यामुळं तुम्हाला लोकल गाईड ठेवणं हे खूप मॅन्डेटरी आहे. आता भेटलेलं आहे एक खून भेटलेली आहे आपल्याला, जी आपल्या ह्याच्याकडे घेऊन चालली आहे अंदरबन ट्रेककडं. आपल्यासोबत अजून मंडळीसुद्धा जॉईन झालेली आहेत मित्रांनो मागं, नाहीतर आपण रस्ता विसरलो होतो ऑलमोस्ट. हॅलो हॅलो, रस्ता विसरलेलो रे भाऊ मी इथे, म्हणजे बरोबर चाललो आहे आपण. भारतीय पर्यटक विदेशी फॉरेनर 390 रुपीज. आणि जर का तुम्ही फोटोग्राफी वगैरे करणार आहे त्याचे वेगळे चार्जेस आहेत तिथं. तर जाऊया आपण इथून आतमध्ये तिकीट घर. हे तिकीट घेतलेले आहे मित्रांनो आपण, एवढी मोठी 4 शीट दिलेली आहे. अच्छा. जसं मी तिकीट घेऊन पुढे निघालो, डोंगर भाग चालू झाला होता. प्री मॉन्सून सीझन असल्याकारण छोटे वॉटरफॉल्सचा आवाजही येऊ लागला. एंट्री पॉईंटपासून अंदरबन जंगल ट्रेकचा खरा थरार चालू होतो. ह्या एरियामध्ये खूप सारे औषधी वनस्पती आहेत. अंदरबन जंगलमध्ये खूप सारे असे झाडं आहेत ज्याचे आज पण मुळशीमधले किंवा ह्या आजूबाजूच्या गावांमधले लोक त्या झाडांची भाजी करून खातात. अजून खूप सारे असे पशुपक्षी आहेत जे तुम्हाला बाहेर कुठं बघायला नाही भेटणार, फक्त अंदरबन किंवा फक्त सह्याद्रीमध्ये बघायला भेटेल. तर ही सह्याद्रीची मॅजेस्टिक गोष्ट आहे मित्रांनो. ह्या साईडला फेन्सिंग वगैरे लावलेलं आहे कारण आत्ता पाणी नाही आहे, पण ज्या टायमिंगला पाणी असतं त्या टायमिंगला इथं कहर असतो. कहर लिटरली काहीच नाही दिसत इथं, खाली एकदम खोल दरी आहे. त्यामुळं सगळीकडं फेन्सिंग वगैरे लावलं आहे गव्हर्नमेंटच्या लोकांनी, हे बघू शकता. अंदरबन जंगलच्या दोन्ही बाजूने डोंगर आणि मध्ये खोल दरी असल्याकारण इथे इको पॉइंट पण तयार होतो. ह्या व्हॅलीमध्ये पूर्ण आवाज घुमतोय. ही व्हॅली बघू शकता तुम्ही. हा अंदरबन जंगल ट्रेक तसं खाली त्या साईडला देवकुंड वॉटरफॉल म्हणजे जे बिरा गाव आहे तिथपर्यंत आहे, जो मोठावाला ट्रेक आहे, पूर्णवाला ट्रेक आहे तो. जरा लहानपणीचे गोष्टी करायला मजा येते भाई. काय 12 महिने 24 तास सिरियस राहायचं असतं, लोकांना काय माहिती. अशक्य सुंदर सह्याद्री. पाऊस येणार होता. पावसाची वाट बघतो यार मी. पाऊस का नाही येते. पाऊस रे ये रे रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस नाही आला अजून मोठा. कधी यायचा पाऊस. इथून पण एक वॉटरफॉल आहे. त्यामुळं जेव्हा इथं फ्लो असतो, हे असे लोखंडचे केबल आहेत, खूप जास्त मजबूत केबल आहे, काही संबंधच नाही आहे तुटायचा. पण तरी ज्या टायमिंगला पाऊस असतो इथून असा फ्लो असतो आणि तो डेंजर फ्लो इथून डायरेक्ट खाली दरीमध्ये जातो. आणि हेच सगळे आपल्याला बघायला भेटतात कुंडलिका व्हॅलीमधून. फेन्सिंग लावायचं काम चालू आहे किंवा जे बॅरिगेट आहेत ते लावायचं काम चालू आहे. काय म्हणता मामा, पावसाच्या पहिले संपवायचं आहे काय? पाऊस चालू झाल्यावर नाही व्हायचं आहे ना? हां, कारण एकदा पाऊस चालू झाला की हे काम सोडा, इथं चालणं पण मुश्किल असतं, एवढं डेंजर पाऊस असतो इथं. मॉन्सून सीझनमध्ये तामिनी घाटचं रौद्र रूप बघायला भेटतो. सगळीकडे फॉग, उंच वॉटरफॉल्स आणि हिरवेगार डोंगर. दरवर्षी लाखो पर्यटक देवकुंड धबधबा, सावळ्या घाट, अंदरबन जंगल, कुंडलिका व्हॅली या जागेवर भेट द्यायला येतात. ठीक आहे, हे बघू शकता. हे जे मूळ होते पहिले, हे मूळ एवढे मजबूत आहेत की पहिले हे 2 गोष्टी जे आहेत किंवा काही बांधायचं असेल तेव्हा ह्या मुळांचा वापर करायचे. भर दिवसा आपल्यामध्ये अंधार सामावलेला अंदरबन जंगल, 17 ते 18 किलोमीटरचा हा ट्रेक, जिथे औषधी वनस्पती, झाडे
वेगवेगळे पशुपक्षी बघायला भेटतात. पुढे चालत असताना आपल्याला 2 लोखंडी ब्रिज बघायला भेटतात जिथे मोठे वॉटरफॉल्स आपले स्वागत करतात. हाच तो ब्रिज आहे जो नवीन बांधला होता. त्याच्या पहिले पूर्ण असं गोल फिरून जावं लागायचं आणि त्या साईडला मित्रमंडळी पाण्यामध्ये किंवा धबधब्यामध्ये एन्जॉय करते ते. मी एका चौकामध्ये येऊन पोचलोय. ह्या चौकामधून खाली व्हॅलीला जायला रोड आहे, इकडं डोंगरावरती जायला रोड आहे, या साईडनी पण एक रोड आहे आणि ह्या साईडनी पण एक रोड आहे. मी कुठून जायचं नाही माहिती, GPS नाही चालत आहे इथं आणि लष्कर तायबांची सॅटेलाईट पण नाही चालणार इथं काहीच. पण हे नक्की चालेल इथं, भगवा. नमस्कार. हॅलो हॅलो. येस. What's the channel name? प्रज्ञेश भालेराव. यू कॅन सर्च फॉर कलाकार पॅडी. Subscribe to Kalakar Paddy. थँक यू ब्रदर. हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? It's pretty good. प्रिटी गुड. आपल्याला काही युरोपियन गाईज भेटले होते मित्रांनो. तो आय जस्ट सेड हाय टू दॅम, ऑल ऑफ दॅम. एवढं वेळ आपण जंगलमधून, हे जे पूर्ण जंगल दिसतंय तुम्हाला मागं, हे असं पूर्ण फिरून आलेलो आहे आपण. आता परत पुढं जायचं आहे. जेव्हा तुम्ही वरती पोचता तेव्हा जास्त जंगलवाला पार्ट नाही आहे, नॉर्मल चढाई आहे फक्त. नशीब आता इथं धुकं वगैरे नाही. पावसाच्या टायमिंगला लिटरली स्वर्ग असतो हा एरिया, स्वर्ग. चौथ्या वेळेस मी अशा लोकेशनला येऊन पोचलोय जिथं कुठंच रस्ता नाही आहे. हे फक्त एवढी टेकडी आहे, ही छोटासा रस्ता दिसतोय इथून, पण ह्यातून कसंच जाणार आहे आपण. पण नाही आहे राव. पण मी एका पठारावरती येऊन पोचलोय. पूर्ण कुंडलिका व्हॅली दिसतंय समोर. हे आपलं सह्याद्री. ह्याच सह्याद्रीची भटकंती करण्यासाठी, ह्या आपल्या भारताची भटकंती करण्यासाठी हाच उद्देश आहे माझं चॅनल खोलण्यामागचा. इथून तर नाही, पठारच्या साईडला जायला त्या साईडला जावं लागेल बहुतेक. कुठून रस्ता यार तेच कळत नाही आहे. शोधूया मित्रांनो आपण. मला वॉटरफॉलचा आवाज येतोय, तर तिथं मंडळी ऑलरेडी पोहतात वगैरे आहेत तिथं खाली. हा दुसरावाला मोठा ब्रिज आहे. जो दुसरा मोठा ब्रिज बांधला होता तो हा वाला आहे. ह्याच्या जस्ट पलीकडं आपण क्रॉस करून गेलो की लगेच आपल्याला कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट दिसणार आहे मित्रांनो. मित्रांनो, हे ज्यांनी पण केलंय, हे जे भगवे मार्किंग केलेले आहेत किंवा रिबिन्स लावलेले आहेत, त्या मित्रमंडळींना किंवा त्या ग्रुप्सला 432 तोफांची सलामी आहे मित्रांनो. कारण त्यांनी असं काम केलेलं आहे जे कुणी विचार पण केला नव्हता. सलाम आहे मित्रांनो. जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असताल, मनापासून धन्यवाद. बेस्ट काम केलेलं आहे गाईस तुम्ही. फायनली मित्रांनो पोचलेलो आहो आपण व्ह्यू पॉईंट बशी. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, सह्याद्री तामिनी घाटाची डोंगर रांग आहे पूर्ण. हा ट्रेक असा खालून पूर्ण जेव्हा जातो आपण, तिकडं पुढं एक तलाव आहे. त्या तलावाच्या समोरच्या साईडला हा पूर्ण जो 17 किलोमीटरचा ट्रेक आहे तो तिथं संपतो. खरं बोललं तर हा जिथपर्यंत आपण आलो आहे हा फक्त अर्धाच ट्रेक आहे, म्हणजे एक 5 ते 6 किलोमीटरचा आहे. काय सुटला तर ठीक आहे काही गेलाच ना. तो एक तसाच नाही.
हा वर येत तसंच आहे. हे जे दिसतंय ना समोर ते लय डेंजर प्रकरण आहे. मी असं वाटतं की पडन हा इथून जर सुटला तर कुठे येतोय खाली, त्याचा अंत आहे का त्याचा पत्ताच नाही. कोण जातो खाली बघायला? बघ इथून गेलं मोर चांगले दिसते. अहो, इथून जरी थोडा पाय घसरला की पुढं काहीच नाही, डायरेक्ट जाते खाली. कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगलचे किस्से ऐकून परत निघालो वॉटरफॉलकडे, जिथे थोडी डुबकी पण मारली. दोनही साईडने पाणी येतंय, इकडून पण येते, इकडून पण येते, इकडून या डोंगरावरतून येते, इकडून या डोंगरावरतून येते. पण आत्ता हे पाणी काहीच नाहीये, हे काहीच नाहीये. अजून फक्त 1 महिना थांबा, फक्त 1 महिना. मस्त तिथं वॉटरफॉल खाली पोहलोय आपण आणि मी चाललोय आता परत त्याच रस्त्याने ज्या रोडने आपण आलो होतो. म्हणजे आपण जाणार आहोत पिंपरी गावामध्ये. पिंपरी गावामधून आता आपली गाडी घेऊन डायरेक्ट घरी जाऊया मित्रांनो. हे भाई घेतो ना, टाकतो ना. काय चॅनलचं नाव काय? कलाकार पॅडी. हे भाऊ धन्यवाद भाई, धन्यवाद धन्यवाद. हाय लाईक शेअर सबस्क्राईब सांगायचं. हा सबस्क्राईब चॅनलचं नाव मस्त फिरून या तुम्ही. कलाकार पॅडी. कलाकार पॅडी. कलाकार पॅडी. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. धन्यवाद भाऊ. आपल्या ट्रेकर मित्रांची एक्साइटमेंट बघून परत यू टर्न मारायची इच्छा झाली. पण तेवढ्यात मी येऊन पोचलो पिंपरी गावामध्ये, जिथं आपली गाडी होती. हार्ट शेपमध्ये येतो दगड, पण मला तर असं वाटतंय की सह्याद्री म्हणतीये की तुम्ही फक्त त्याला पर्यटन म्हणून घेऊ नका. तुम्ही सह्याद्रीसोबत प्रेम करा. रिटर्नमध्ये जे प्रेम देईल त्यांनी तुमची जिंदगी बदलू शकते मित्रांनो. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर का चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही पुढचे कुठलेही व्हिडिओज मिस नाही करणार. मी तुमचा होस्ट प्रज्ञेश सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगल्या बोले.